संपूर्ण भारताला सध्या कोरोना या विषाणूने संक्रमित करण्याचा प्रयत्न चालविला आहे। संपूर्ण भारताला सध्या कोरोना या विषाणूने संक्रमित करण्याचा प्रयत्न चालविला आहे। त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा ही संक्रमण पसरू पाहत आहे। त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये काय काय उपाययोजना करण्यात आलेली आहे, सर्वसामान्य जनतेने कुठल्या प्रकारची खबरदारी घेण्याची काळजी आहे आणि सर्वसामान्य जनतेने काय करावे यासाठी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांना आपण भेटून त्यांना विचारणा करणार आहोत आणि कुठल्या प्रकारची सुविधा, प्रशासकीय सुविधा ह्या सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहे आणि सर्वसामान्य जनतेने यामध्ये आपली भूमिका काय ठेवायची आहे यासाठी आपण पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करणार आहोत। कोरोना व्हायरसला सामोरं जाताना सध्या संपूर्ण भारत हा ढवळून निघत आहे। अशातच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर या विदर्भ न्यूजच्या आपल्यासोबत आहेत आणि विदर्भ न्यूजच्या वतीने अमरावतीच नव्हे, अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांना काय सांगायचं आहे। सगळ्यात पहिले आपण कोरोना याविषयी आपलं काय मत आहे आणि काय सांगाल आपण सर्वसामान्य जनतेला? सगळं काही ठीक आहे असा हा खूप मोठा गैरसमज आहे। या ठिकाणी कोरोना हा जो व्हायरस आलेला आहे, कोविड-19 हा जो व्हायरस किंवा आजार जो आहे हा अतिशय सगळ्यांना वेगळ्या प्रकारे हार्मफुल आहे। हा खूप लाईटली घेण्याचा विषय नाहीच आहे, मुळातच सिरियसली घेण्याचा विषय आहे। आणि सगळं काही ठीक आहे असं जे म्हणतात की बाबा आम्हाला काय होणार आहे, मी थोडी ना गेलो होतो अमेरिकेला, मी तर इथल्या इथंच आहे, असं म्हणणाऱ्यांना सर्वात जास्त धोका आहे। की आज आता आम्ही बैठक घेतली, अमरावती जिल्ह्यामध्ये तसं काही आढळलेलं नाही आहे। 2 सस्पेक्ट आहे, ते त्या आयसोलेशन वॉर्डमध्ये त्या लोकांना ठेवलेलं आहे। पण मग त्याच्यानंतर मी इतवारीमध्ये गेली, तर इतवारीमध्ये मला खूप लोक भेटले। मग मी त्यांना हटवत पण गेले की बाबा तुम्ही सरका, जरा दूर राहावा एक दुसऱ्यांपासून, सगळं काही ठीक आहे बाबा, काहीच आमचं नुकसान होणार नाही असं जर म्हणणारा कोणी असेल तर सगळ्यात पहिलं कोरोना त्याला लागण होईल। आमची एक अंगणवाडी सेविका कुठेतरी वाशीला एखाद्या लग्नात गेली, तिथे कोणाच्या संपर्कात आली कुणास ठाऊक, पण परत येताना तो व्हायरस सोबत घेऊन आली। मग ती ज्या टॅक्सीमध्ये आली त्यांना त्याचा प्रादुर्भाव झाला। त्याच्यानंतर ती जिथे जिथे गेली त्यांना सगळ्यांना झाला। कालपर्यंत तिची मुलगी निगेटिव्ह होती, आज तिची मुलगी तिचा जावई पण पॉझिटिव्ह आला। म्हणजे ती किती लोकांना भेटली असेल, ज्या ज्या लोकांना ती भेटत आली त्या त्या लोकांना ती ते प्रसाद देत आली, असंच ना। तर एक काळजी तर घ्यावीच लागणार आहे। आणि पुढचा जो आपलं थर्ड स्टेपमध्ये आता आपण प्रवेश करतो आहे, तर नेमकी कुठल्या प्रकारची काळजी ही सर्वसामान्य जनतेनं घेतली पाहिजे? वारंवार आपल्याला आपण जर बघितलं तर प्रसारमाध्यमांच्याद्वारे आपण सतत म्हणजे शासनाकडून सुद्धा वेगवेगळ्या सूचना मिळत आहेत, मात्र वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट ह्या व्हायरल करत आहेत। नाही, व्हायरस आलेला आहे, यायला नको होता किंवा बरं झालं आला असे म्हणणारे जे लोक आहेत हे वेगळ्या वळणावर चाललेले आहेत। हा व्हायरस अतिशय धोकादायक आहे। हा रोजच्या जीवनामध्ये आपण रुमाल वापरला पाहिजे, आपण दूर राहिलं पाहिजे, आपण येता जाता हात धुत गेले पाहिजे। बाहेरून आल्यानंतर आपण जर कुठे बसलो आहे, कुठं उठलो आहे, आपले कपडे वेगळे त्या ठिकाणी आपण ते ठेवले पाहिजे। सातत्यानं आपण स्वच्छता ठेवली पाहिजे आजूबाजूला। हे सगळ्या काळजी तर आपल्याला घ्यावीच लागणार आहे। काळजी न घेणं हा सर्वात मोठा धोका आहे। इतर देशांच्या तुलनेमध्ये जर आपण भारताचा विचार केला तर इतर देशांमध्ये जसं आज भारत सगळ्यात पहिले असा एक देश ठरलेला आहे की इतर देशांच्या तुलनेमध्ये कोरोनाचा जो संसर्ग आपल्या इथे व्हायला पाहिजे तो आजपर्यंत आपण होऊ दिलेला नाही। याच्यासाठी भारतवर्षातील सगळी जनता, आपले सगळे जे राजकीय नेते मंडळी, ती राजकीय नेते मंडळी आणि आपलं प्रशासकीय जे माध्यम आहे, प्रशासकीय जे कार्य आहे हे खरोखर वाखाणण्याजोगं राहिलेलं आहे। काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे की ज्या ठिकाणी या कोरोनाचा प्रादुर्भाव हा जास्त आहे, मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, पण मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मध्य विदर्भामध्ये हा अद्यापपर्यंत
यांनी प्रादुर्भाव केलेला नाही आहे, त्याला आपण जे अवेअरनेस लोकांमध्ये पसरवित आहोत, कदाचित हेच एक कारण आहे की लोकांची पण त्याला साथ आहे. तर अशा या आजाराच्या विषयी नेमकी लोकांमध्ये जे गैरसमज आहेत की हा हात पसरविल्याने होतो, हात मिळविल्याने होतो, ते खरे आहेत किंवा काय आहे, याच्याबद्दल आपण काय सांगता? गैरसमज नाही आहे, तो फैलतोच. तुम्ही हात जास्त वेळ फैलवा, त्या व्यक्तीला जर त्याचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो तुम्हाला होणार. अगदी म्हणजे पुष्कळदा असं तुम्ही शेक हँड केला आणि समोरच्या व्यक्ती जर आजारी असेल त्या पर्टिक्युलर व्हायरसने, तर तो आजार तुम्हाला होणार. ठीक आहे, हा एक गैरसमज नाही आहेत, हे समजच आहेत आणि हे अतिशय सिरियसली घेतले पाहिजे. आपण म्हणतोय की मध्य विदर्भामध्ये नाही झालेलं, जसं अमरावती यवतमाळमध्ये आढळले ना, 2 रुग्ण नाही आढळलेच ना, ते कुठून आले, काय झालं, ते तिथे आढळले, ही वास्तविकता आहे. मग आपण जर बघितलं तर आता म्हणजे अमरावतीमध्ये काही संशय आहे, काही लोकांना स्टॅम्पिंग आहे, काही लोकांना होम क्वारंटाईन केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण अतिशय सिरियसली घेतल्या पाहिजे. आपल्याला स्वच्छता आणि स्वतःला राखून ठेवलं, सेल्फ डिसिप्लिन आणि डिसिप्लिन इन द सोसायटी, सोशल डिस्टन्सिंग, दूर राहून सगळं करणं. म्हणजे आपण काही वर्ष आधी लहानपणी आम्ही जेव्हा गावाखेड्यात राहायचो त्यावेळेला एक बकेट आणि पाणी ठेवलं राहायचं. मग आपण तिथे आलो आहे ना आता, तर त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. तर बाहेरून आल्यानंतर पाय हात धुवून आपण घरात गेलो पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ते तेव्हाही होतं, आत्ता जास्त महत्त्वाचं आहे. कारण हा एक कोरोना व्हायरस हा सगळीकडे असतोच, पण त्याची जी ही नवीन डेव्हलप्ड स्पीशीज जी आलेली आहे ती अतिशय धोकादायक आहे. आणि ती कुठून आली, का आली, कोणी काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कोणी म्हणतं ते वेपन आहे, कोणी म्हणतं अमेरिकेतून तिकडं सोडण्यात आलं, कोणी म्हणतं चायनातून. त्या सगळ्या डिस्कशनमध्ये न पडता आपण स्वच्छता ठेवून आपण आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपले हात पाय तोंड धुवून किंवा स्वच्छ होऊनच मग बाकी सगळ्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. आपण समाजामध्ये सुद्धा वावरत असताना, मी आता कलेक्टर ऑफिसमध्ये गेली, भरपूर डिस्टन्सनी 2-2 खुर्च्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे. तर ते डिस्टन्सिंग अतिशय गरजेचं आहे. तुम्ही आणि मी बसलेलो हेही चुकीचं डिस्टन्स आहे, थोडं अजून जास्त डिस्टन्स पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर काळजी घेतल्या नाही तर आपल्याकडे यायला वेळच किती लागतोय, काहीच वेळ नाही लागत. मग आज ज्यावेळेस आपल्या इथे म्हणजे आपली जी एकंदरीत सध्याची वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी परिस्थिती आहे याच्यासाठी शासनाच्या वतीनं सध्या काय काय नाही, आम्ही सगळे उपाययोजना केलेली आहेत. शासन, मुख्यमंत्र्यांचे पूर्ण कॅबिनेट, आपल्या पालकमंत्री आपल्या जिल्ह्यांमध्ये सगळेजण या सगळ्या गोष्टींची दक्षता घेत आहेत. आम्हाला काही फंड एमर्जन्सी फंड म्हणून वापरायला त्या ठिकाणी मिळतो आहे. मास्क अवेलेबल होत नव्हते, तर ते मास्क त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जेलमधनं कारागृहातून आम्ही उपलब्ध करून देतो आहे. त्याच्यानंतर आम्ही बचत गटांनासुद्धा ते मास्क करायला प्रोत्साहित केलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की हे आम्हाला करून घ्यायचं आहे. तर ते पण त्या ठिकाणी त्याही विषय सगळं प्लॅनिंग सुरू आहे आणि त्यांनाही काय कसं आम्हाला पण आता कळेलच किती कसे देतात, तर ते पण स्वस्तामध्ये मास्क उपलब्ध करून देणार आहेत. मग इरवेन असो किंवा आयसोलेशनचे काही वॉर्ड्स आपल्याला जर ठेवायचे आहेत तर वलगावमध्ये व्यवस्था केलेली आहे, प्रबोधिनीमध्ये त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आम्ही सुपर स्पेशालिटी आता स्वच्छ करायला लावलेलं आहे पूर्ण. ती सुपर स्पेशालिटीसुद्धा तिथेसुद्धा खाट उपलब्ध राहणार आहेत. व्हेंटिलेटर्स घेण्यासाठी आम्ही पैसे वेगळे काढून ठेवलेले आहेत आणि व्हेंटिलेटर्सची व्यवस्था देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते होतं पण आहे, म्हणजे इट्स इन द पाईपलाईन. तर त्याही सगळ्या गोष्टी होतात आहे. त्याच्यासोबत महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भागातली गावखेडे असो, तिथे फ्युमिंग, तिथे स्प्रेइंग
आणि बाकी सगळ्या ज्या काही काळजी घ्यायच्या त्या सगळ्या काळजी घेण्याचं सगळं नियोजन सुरूच आहे सगळ्या गोष्टींचं. आणि विशेष करून आपण आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक या 3 व्यक्तींनी अमरावती जिल्ह्याची सर्वस्वी जबाबदारी उचललेली आहे. परवा म्हणजे कालचीच गोष्ट, काल ज्यावेळी आपण याला सामोरं चाललो होतो तर कालची गोष्ट ज्यावेळेस देशामध्ये जनता कर्फ्यू सकाळी सुरू झाला होता 8:30च्या सुमारामध्ये अंबा एक्सप्रेसने सुमारे 40 लोकांची एक चमू म्हटल्यापेक्षा 40 प्रवासी आपल्या अमरावतीमध्ये दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून त्या 40 लोकांना बसस्टँडवरती त्यांची भेट घेऊन त्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तपासणी करून आणि त्यांचे स्वॅब घेऊन नंतर त्यांना आपापल्या गावी रवाना केलं. याच्यामध्ये एक प्रकर्षाने हे जाणवते की आपल्या अमरावती जिल्ह्याचा जर एकंदरीत सध्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केलेला आहे तर मेळघाटासारखा दुर्गम भागसुद्धा आपल्या या अमरावती जिल्ह्याचा भाग आहे. तर तिथल्यासाठी आपण आपल्याकडून काय व्यवस्था वेगळी केलेली आहे का? काही मेळघाट हा भाग आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण टीम्स त्या ठिकाणी डिप्लॉईड केलेले आहे. 1-2 दिवसांनी आमचंसुद्धा नियोजन आहे जाण्याचं. पण सध्या प्लॅटोमध्ये ज्या गोष्टी आम्हाला पहिले करायच्या आहेत त्या आम्ही पहिले करून घेतो आहे. जे हाताशी आहे ते पहिले राखून घेतो आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर्सला रिक्रूट पाठवलेले आहेत. तिथेसुद्धा औषधं त्या ठिकाणी अवेलेबल आहे की नाही आहे तेही पाठवले आहेत. आता तुम्हीच मला सांगितलं की काही 1-2 PHC तिथे बंद दिसल्या तर त्याचीसुद्धा आम्ही इन्क्वायरी करू आणि ते सुद्धा कामी लावायचं काम आम्ही करणं भाग आहे. त्यासुद्धा गोष्टी होतात. मग तिथे जे लेकरांना जे मील्स पाठवतो तर ते मीलसुद्धा हॉट मील आत्ता देऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे तो टेक होम राशनचं जे आहे त्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. तर काळजी सगळीकडनं पूर्ण यंत्रणा सज्ज आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटची यंत्रणा असो किंवा पोलीस डिपार्टमेंटची असो किंवा आरोग्य विभागाची असो किंवा आमच्या महिला बाल कल्याणच्या अंगणवाड्या असो त्या ठिकाणी सगळेच जण सज्ज आहेत आणि सगळेजण काम करण्याच्या दृष्टिकोनातून तत्पर आहेत. जो आपण मुलांना लहान मुलांना त्यांच्या घरी आहार पोचवित आहात तर ही प्रणाली सध्या कार्यरत कशी आहे? नाही, ही आता जी हॉट मील ते पूर्ण बंद केलेलं आहे आणि THRनी आपण तिथे त्यांना पोचवतो आहे तो आहार, म्हणजे सप्लाय पोचवतोय त्यांच्या घरापर्यंत एक त्याचा पॅकेजेस फूड पॅकेजेस म्हणा ते त्यांच्यापर्यंत पोचवायचे. बिलकुल जेणेकरून ती मुलं त्याच्यावरती ज्यांचं ते कुपोषण आहे ते कमी झालं पाहिजे किंवा ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. आणखी नेमकं सर्वसामान्य लोकांनी नुसतंच घरामध्ये राहिल्यानेच हा कमी होऊ शकतो तर याच्याबद्दल आपण काय आवाहन करणार? आणि नेमकी जी कार्य करणारी जी मंडळी आहे ज्याच्यामध्ये आज प्रशासकीय कर्मचारी आहे, महाराष्ट्राचा पोलीस आहे, आपलं अर्धसैनिक बल आहे, त्यानंतर पत्रकार आहेत जे अतिशय मेहनतीने ह्या सगळ्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे आपल्यापर्यंत घरपोचल्या वृत्त पोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर यांनी नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? नाही, खबरदारी घेतली पाहिजे. काही चुका होतही असतील त्या नोटीसमध्ये आणून दिल्या पाहिजे. निगेटिव्ह जर्नलिझमपेक्षा पॉझिटिव्ह जर्नलिझमकडे जास्त लक्ष गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आपत्कालीन स्थिती आहे आणि ह्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी सगळ्यांची मदत आपल्याला लागणार आहे. तर सगळ्यांनी एकोप्यानं त्या ठिकाणी येऊन या सगळ्या स्थितीचा आढावा घेऊन जे काही चुकत असेल, समजा CS आहे किंवा मग आम्ही आहोत किंवा कलेक्टर ऑफिसची यंत्रणा आहे किंवा अजून दुसरी कोणची यंत्रणा असतील, काही राहूनही जात असतील काही इश्यू बघायची तर ते आपण आम्हाला अवगत करून दिलं पाहिजे. सगळ्यांनी एकोप्यानं येऊन हे काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपण विषयावरती आपल्या मतदारसंघातल्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या या जनतेला एक चांगला आयाम देण्याचा प्रयत्न केला, एक त्यांचे चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे प्रयत्न केले. त्याच्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत. पुनश्च आपण या संदर्भामध्ये कोरोना हा विषाणू आणि त्या विषाणूच्या अंतर्गत जे आजार आपल्याला कोरोना किंवा COVID-19 नावाचा जो प्रादुर्भाव आपल्याला होत आहे त्या अनुषंगानं आपण आणखी अशाच एका विधायक नेते मंडळींसह पुनश्च भेटणार आहे. तोपर्यंत